आज मी मार्केटमधून पापलेट घेऊन आलेली आहे। तर ते पापलेट विळीवरती कट करून कसे साफ करायचे ते आज आपण पाहणार आहोत। हे पाहू शकता एकूण 8 पापलेट आहेत। आता पाहू शकता हा पापलेट घेतलेला आहे मी हातामध्ये। आता याचे आपण पहिले पर कापून घेऊया दोन्ही साइडचे। नंतर आपल्याला हा साइडचा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे। इथे तुम्ही कोयता, सुरी किंवा कैचीचा वापर करून देखील मच्छी कापू शकता। मी नेहमीच विळीवर कापते। आता ह्या साइडचं पण काढून घेते। आता माशाचा वरचा जो टणक भाग आहे तिथून आपल्याला कट करायला घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता डोक्यातली घाण काढून घेऊया। मासे कापायचा कंटाळा येत असेल तर सरळ कोळणीकडनं तुम्ही मासे कापून आणू शकता। आता हा डोक्याचा भाग आहे हा अख्खा देखील ठेवू शकता किंवा याचे पण 2 भाग करू शकता। आता मी 2 भाग करून दाखवते। कधी पण मासे आणल्यानंतर एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे असतात, त्यानंतर कापायला घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने मी याला चीर देत आहे आणि हे 2 भाग झाले त्याचे। आता माशाच्या पोटातली घाण काढूया आणि कट देऊया। लहान मोठे जसे तुकडे हवे तसे करून घ्यायचे। मी इथे 3 कट दिलेले आहेत, तर एकूण 4 पीस झालेले आहेत त्याचे। आता ही शेपटी देखील कापून घेऊया। डोक्याचा एक भाग, शेपटीचा एक भाग आणि मधल्या 2 तुकड्या असे 4 भाग झालेले आहेत माशाचे, पाहू शकता तुम्ही। आता पापलेटच्या डोक्यामधले कल्ले आणि डोळा काढून टाकूया। बघू शकता अशा पद्धतीने काढायचे आपल्याला। नमस्कार, मी संगीता। संगीताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। हे पाहू शकता आता हा दुसरा डोक्याचा भाग घेतला आहे। पाठीमागनं प्रेस करून डोळा काढून घ्यायचा आणि तिथूनच बघू शकता डोळ्याच्या तिकडे जो भाग आहे कल्ल्याचा तिकडून प्रेस केलं की ते कल्ले बाहेर निघतात आणि अशा पद्धतीने हे डोकं साफ होतं। आता दुसरा पापलेट घेतलेला आहे मी कापायला। आता हा डोक्याचा भाग घेतलेला आहे, तर त्याच्यातलं जे वेस्टेज आहे ते काढून घेऊया आपण। हा जरा मोठा पीस ठेवलेला आहे त्याच्यामुळे मी हा फ्राय करायला घेणार आहे। तसं हे सगळं काढून झाल्यावरती आपल्याला डोळे काढायचे आहेत। म्हणजे मगाशी आपण डोक्याचे 2 भाग केले आणि आता हा अख्खाच ठेवणार आहे। हे बघू शकता आता इथून असं डोळे काढून घ्यायचे बोटाने प्रेस करून आणि तिथूनच कल्ले देखील काढून घ्यायचे, राहिले असतील निघाले नसतील तर। अशा पद्धतीने आपण डोकं एक अख्खं ठेवलं आहे आणि एक असे 2 तुकडे केलेले आहेत। आता हा एक पापलेट घेतलेला आहे, त्याचे देखील पर काढून घेते मी आणि आता डोकं कापून घ्यायचं आहे। याच्या आधी मी बोंबील, बांगडा आणि कोलंबी कशी साफ करायची याचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर हा पापलेट मी अख्खा ठेवणार आहे। साईडचे जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याला चीर द्यायची आहे। थोडीशी आधी शेपूट कापून घेऊया। इथे मी माझ्या घरात जसं करते तसं मी दाखवत आहे तुम्हाला। हे बघा याच्यातली पोटातली घाण काढल्यावरती आता ह्याला चीर द्यायची आहे दोन्ही साईडने। मासे गुळगुळीत असतात त्याच्यामुळे पाण्यामध्ये अधनं बुडवून घ्यायचे असतात, मग ते कापायला सोपं जातं। हे बघा अशा पद्धतीने चीर द्यायची आहे। हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने चीर दिलेली आहे दोन्ही साईडने। हे बघा असे। आता ह्या तुकड्या मी तळायला ठेवणार आहे आणि डोकं आणि शेपूट आहे ते रश्श्यासाठी वापरणार आहे। पापलेट हा अतिशय चवदार मासा आहे आणि महाग देखील असतो हा। माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि जरी व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन
लगेच मिळेल. आता आपण हा पापलेट शेपटीकडनं कापून घेत आहोत. पापलेट हा मासा कोणाकोणाला आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माहीतच असेल 1 जून ते 31 जुलैपर्यंत मच्छीमारी बंद असते. अशा वेळी जर मासे आपल्याला मिळालेच तर ते फ्रोज केलेले असतात. म्हणूनच तर सुकी मच्छी साठवून ठेवलेली बरी पडते पावसासाठी. किंवा मग नदीचे मासे अशा वेळेस विकायला जास्त असतात. खेकडे, शिंपल्या, कालवं वगैरे. आता आपण पापलेट स्वच्छपणे 2-3 वेळा धुवून घेऊया. आधी हा एका पाण्यातनं धुवून घेते आहे मी. बाजूला दुसरं ताट ठेवलेलं आहे त्यात काढून घेते आहे. एकदा धुवून घेतलं की मग दुसऱ्यांदा धुताना मग त्याच्यात जर काही राहिलं असेल तर ते काढून घ्यायचं असतं. सगळंच काही कट करताना होत नाही, थोडंफार राहतंच. हे बघा आता हे दुसऱ्यांदा पाणी घेतलेलं आहे आणि आता त्यात जर काही राहिली असेल घाण वगैरे तर ती काढून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे परत एकदा. मोठे मासे असतील तर ते कोळणीकडनंच कापून आणावेत. जर तुमच्याकडे कोयता किंवा सुरा असेल तरच ते तुम्ही घरी कापू शकता, अन्यथा नाही. आणि विळीवर तर शक्यच नाही. तर एकदा काय झालं, व्हिडिओ करायचा फिश कटिंगचा म्हणून मी मोठी सुरमई बाजारातून आणली आणि मोठ्या हौशेने ती विळीवर कापायला घेतली आणि ती काही कापता येईना. माझा तो प्रयत्न पूर्णपणे फसला आणि शेवटी मला 50 रुपये देऊन कोळणीकडनंच ती सुरमई कापून आणावी लागली. अशा प्रकारे मासे साफ करून स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून त्याची मग रेसिपी करायला घ्यायची आहे. तसेच माशाला मीठ, हळद आणि लिंबू लावून ठेवायचा आणि नंतर मग रेसिपी करायला घ्यायची. तुम्ही पाहू शकता आपले मासे स्वच्छ झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.